नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आता चॅप्टर 3 प्लेइंग विथ नंबर्स चालू करणार आहोत. आपण जे मॅथ्स ऑलिम्पियाडचे क्लासेस चालू केलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यातले 2 चॅप्टर झाले आणि आता आपण तिसरा चॅप्टर चालू करणार आहोत, ठीक आहे. याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ असे टाकले. याच्यामध्ये प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स आणि को प्राईम नंबर बद्दल सांगितलं आहे आणि एका व्हिडिओमध्ये LCM आणि SCF बद्दल सांगितलं आहे. त्या दोघांचाही आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला उपयोग होणार आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघितले असेल, ठीक आहे. चला आपण आता सुरू करूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 बघा. इफ अ नंबर P is exactly divisible by PQ, then Q is a blank of P and P divided by Q will have blank as the remainder. ठीक आहे. आता हे बघा, आपण LCM आणि SCF जेव्हा जो घेतला आपण, है ना, त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मल्टिपल आणि फॅक्टर कशाला म्हणतात, ठीक आहे ना. मल्टिपल म्हणजे एखाद्या नंबरचे इंटू 1 2 3 4 मल्टिपल म्हणजे मल्टिप्लाय झालेलं. आणि फॅक्टर काय होते? डिवाइड, है ना. एखादी नंबर जर एखाद्या नंबरनी डिवाइड होत असेल तर त्या नंबरला फॅक्टर म्हणतात, ठीक आहे ना. जसं आता आपण सपोज 4 आहे. 4चे फॅक्टर काय काय आहे? ही 1नी पण डिवाइड होते, 2नी पण डिवाइड होते आणि 4नी पण डिवाइड होते. तर ह्या ज्या नंबर आहेत 1 to 4, है ना, ह्या काय आहे? फॅक्टर आहे. तर ही नंबर आपली समजा P आहे, है ना. तर मग ह्या कुठल्या आहे? ह्यापैकी कुठली पण एक नंबर Q असू शकते, ठीक आहे ना. तर P/Q, है ना. P/Q मध्ये जर एक नंबर Qनी जर डिवायझिबल असेल, ठीक आहे, तर Q काय आहे? Pचा फॅक्टर आहे. तर इथे जे आहे ना, याच्यामध्ये काय येतोय? फॅक्टर येतोय, ठीक आहे, फॅक्टर, ठीक आहे. आणि जेव्हाही P डिवायडेड बाय Q कम्प्लिटली डिवायझिबल असेल, त्याचा रिमाइंडर नेहमी काय असतो? 0 असतो, आहे की नाही. जसं आता 4 आहे, त्याला जर आपण 2नी डिवाइड केलं, 2 2 जार 4, रिमाइंडर काय येतोय? 0. तर P है ना, अँड P डिवायडेड बाय Q विल हॅव 0 ॲज द रिमाइंडर. तर इथं काय येणार? ब्लँकमध्ये 0, ठीक आहे. तर याच्यापैकी कुठला ऑप्शन दिसतोय आपल्याला? बघा, ऑप्शन नंबर C, फॅक्टर आणि 0, ठीक आहे. तर हा आहे ऑप्शन नंबर C याचा आन्सर, ठीक आहे ना. जर एखादी नंबर Qनी डिवाइड होत असेल तर Q काय असतो? Pचा फॅक्टर असतो. आणि जर Pला Qनी आपण डिवाइड केलं तर त्याचं जे रिमाइंडर आहे तर 0 असतो, ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे, काही नाही. तिथं PQ दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होते. तुम्ही याला 4ला P कन्सिडर करा, 2ला Q कन्सिडर करा. बघा, तुम्हाला लगेच हे सगळं काय लिहिलं आहे हे तुम्हाला आन्सर याचा काय आहे व्यवस्थित कळून जाईल, ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा. व्हॉट लिस्ट व्हॅल्यू शुड बी गिवन टू स्टार सो दॅट द नंबर 3653*47 इज डिवायझिबल बाय 11. तर आपल्याला इथं काय पाहिजे? आपल्याला की ही जी नंबर आहे ना, ही कम्प्लिटली 11नी डिवाइड व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय? 11चा डिव्हिजिबल रूल आपल्याला माहिती असते, डिव्हिजिबिलिटी रूल आपल्याला माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. तर डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? 11चा डिव्हिजिबिलिटी रूल असा आहे की इवन ऑड प्लेसेसवर जे नंबर आहे त्यांचा सम आणि इवन प्लेसेसवर ज्या नंबर आहे त्यांचा सम केल्यावर त्या दोघांचा जो डिफरन्स असतो तो एकतर 11नी डिवाइड होणारी नंबर असायला पाहिजे किंवा 0 असायला पाहिजे. तर ही नंबर 11नी डिवाइड होते. तर बघा, समजून घ्या व्यवस्थित. आपल्याला नंबर काय दिली आहे? 653*4 आणि 7. आता इथे ऑड प्लेसेसवर कुठले कुठले नंबर आहे? बघा, 6 3 आणि 4, है ना. तर यांचा सम करून घ्यायचा. 6 3 6 प्लस 3 प्लस 4 हे किती येतात? बघा, 6 प्लस 3 9 प्लस 4 13. आणि इवन प्लेसेसवर कुठले नंबर आहे? बघा, 5 स्टार आणि 7. तर 5 प्लस हे स्टार प्लस
7. हे किती झाले बघा 12 है ना. 7 + 5 12 आणि एक प्लस हे स्टार. आता आपल्याला कंडिशन काय आहे की ह्याच्यातून जर याला मायनस केलं तर 0 यायला पाहिजे. ठीक आहे. जर हे 0 येत असेल तर ही जे नंबर आहे है ना ही कम्प्लिटली डिवायजिबल बाय 11 आहे. ठीक आहे. तर आपण याला मायनस करून बघूया. 13 - 12 प्लस स्टार. हे 12 प्लस स्टार एकच नंबर आहे म्हणून याला आपण ब्रॅकेटमध्ये ठेवू. मग याच्यातून ह्याला मायनस केलं तर हे यायला पाहिजे 0. ठीक आहे. आता हे ब्रॅकेट ओपन केल्यावर काय होणार बघा. हे ब्रॅकेट ओपन केल्यावर हे -12 मायनस स्टार है ना. एक्स नाही आहे ते स्टार आहे. ठीक आहे. = 0. मग स्टारची व्हॅल्यू काय होणार. स्टारला आपण इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे. मग स्टार प्लसमध्ये येणार = है ना. आता स्टार इकडे गेलाय ना तर इथं काय राहिलं 13 - 12 म्हणजे काय राहिलं 1. म्हणजे स्टारची व्हॅल्यू किती येते 1. जर आपण स्टारच्या जागी 1 जर ठेवलं तर ही जी नंबर आहे पूर्णपणे 11 ने डिवायजिबल होणार. तर ऑप्शन काय येतो आपला ऑप्शन नंबर डी आन्सर आहे याचा. ठीक आहे. तर इथं ठेवून पण बघा तुम्ही आणि डिवाइड करून बघा बरोबर येईल. सोपं आहे ना. हे बघा इथं जर आता आपण 1 ठेवलं तर 6 5 3 1 4 7. आता इथं ही जी कंडिशन आहे फुलफिल होती बघा. हे आणि याला प्लस केलं तर किती येते 13. 5 + 1 + 7 केलं तर पण 13 येते. तर 13 - 13 केलं तर 0 येते. म्हणजे ही जी आपला जी डिव्हिजिबिलिटी रूल आहे तो सॅटिस्फाय होतो इथं है ना. तर यामुळे आपला हा जो नंबर आहे हा डिव्हिजिबल होणार आहे. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला स्टारच्या जागी 1 आपल्याला ठेवावं लागेल. ठीक आहे. आज जरा वेळेची थोडी कमतरता असल्यामुळे आपण आज 5च क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. ऍक्च्युली 10 क्वेश्चन घ्यायचं आपण ठरवलं होतं पण आता आज वेळ जरा कमी असल्यामुळे 5 क्वेश्चनच घेऊया आपण. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इज नॉट डिवायजिबल बाय 8. आता इथे आपल्याला 8चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती असायला पाहिजे. 8चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे की शेवटचे जे 3 डिजिट असतात शेवटचे 3 डिजिट पासून तयार होणारी जी नंबर आहे ती नंबर जर 8 ने डिवाइड होत असेल तर ती पूर्ण नंबर 8 ने डिवाइड होती. ठीक आहे. तर इथे बघा आपलं शेवटचे जे डिव्हिजन आहे शेवटचे जे डिजिट आहे है ना. जसं याचं शेवटचे 3 डिजिट किती आहे 672. ठीक ना. 672 मध्ये आपल्याला 8 ने डिवाइड होते का बघा है ना. 8 8 जार 64 3 आले आणि इथलं 2 8 4 जार 32 म्हणजे ही डिवाइड होत आहे. ठीक आहे ना. रिमाइंडर 0 आला म्हणजे डिवाइड होत आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे इज नॉट डिव्हिजिबल बाय 8 है ना. डिव्हिजिबल नाही व्हायला पाहिजे. हे पण बघा 8 ने डिवाइड होते है ना. 8 5 जार 40 है ना. 8 5 जार 40 5 आले 8 7 जार 56. इथे पण 8 7 जार 56 8 1 जार 8. फक्त ही एक नंबर आहे बघा 132 जी आहे जी 8 ने पूर्णपणे डिवाइड होत नाही. 8 ने आपण जर याला डिवाइड करतो म्हटलं तर 8 1 जार 8 इथे येणार 5 आणि हे येणार 2 है ना. 8 6 जार 48 आणि रिमाइंडर येतो 4. याचा रिमाइंडर 0 येत नाहीये. म्हणजे ही एक नंबर आहे जी 8 ने डिवाइड होत नाही. कारण याचे जे शेवटचे जे 3 डिजिट पासून तयार होणारी नंबर 132 जी आहे ती 8 ने डिवाइड होत नाही. तर याचा कुठला आन्सर येतोय ऑप्शन नंबर बी है ना. ही जी नंबर आहे 84132 ही 8 ने कम्प्लिटली डिवाइड होत नाही. ठीक आहे. सोपा आहे क्वेश्चन. तुम्हाला सगळ्या नंबरचे डिव्हिजिबिलिटी रूल पण माहिती असायला पाहिजे. ठीक आहे ना. जेवढेही नंबर्स आहे सगळ्यांचे डिव्हिजिबिलिटी रूल आहे ते पण एकदा तुम्ही बघून घ्या. तुम्ही केलेले आहे मागच्या वर्षी. ठीक आहे ना. जेव्हा आपण स्कॉलरशिप एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये ते आलेलं आहे. ठीक आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा. द स्मॉलेस्ट नंबर विच व्हॅन डिवायडेड बाय 20, 25, 35 and 40 leaves a remainder of 14, 19, 29 and 34 respectively is. ह्या 4 पैकी कुठली तरी एक नंबर आहे. ठीक आहे. त्या नंबरला जर 20 ने डिवाइड केलं तर 14 तुमचा रिमाइंडर राहतो. 25 ने जर डिवाइड केलं तर 19 रिमाइंडर राहतो. 35 ने केलं तर 29 आणि 40 ने जर त्याला डिवाइड केलं त्या नंबरला तर हे 34 राहते. आता हे
ती नंबर आपण कशी ओळखायची, जी ह्या चारही नंबरनी डिवाइड व्हायला पाहिजे, ह्या चारही नंबरनी ती डिवाइड व्हायला पाहिजे, म्हणजे यांचं तो मल्टिपल असायला पाहिजे आणि ती सर्वात कमीत कमी असायला पाहिजे. तर याच्यासाठी आपल्याला काय कळता येते, LCM. म्हणून आपण पहिले LCM आणि SCF आपण क्लास घेतलेला आहे. LCM आणि SCFचा व्हिडिओ त्यासाठीच बनवला होता. इथे आपल्याला त्याची गरज पडणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे ह्या ज्या नंबर आहेत चारही, ह्या चारही नंबरनी ती एक नंबर जी आहे ती डिवाइड व्हायला पाहिजे. त्यासाठी त्यांचा मल्टिपल, यांचा सर्वांचा कॉमन एक मल्टिपल आपल्याला काढावं लागेल. आता मल्टिपल काढायसाठी आपण काय करतो, हा फॅक्टरायझेशन मेथड आहे. आपल्याला या चारही नंबरचा कॉमन मल्टिपल काढायचा आहे. तर 20, 25, 35 आणि 40. ठीक आहे. हे चार नंबर आहे, यांचा आपल्याला कॉमन मल्टिपल काढायचं आहे. आणि ती पण लिस्ट सर्वात छोटात छोटा आहे ना, द स्मॉलेस्ट नंबर आहे ना. तर त्यांचा कॉमन मल्टिपल कसा, आपण फॅक्टरायझेशन मेथड बघितली आहे. त्याच्यामध्ये प्राईम फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे सर्वात पहिले 2नी आपण डिवाइड करतो या सर्व नंबरला. ठीक आहे. 2 10s are 10. याच्यामध्ये जात नाही, त्याला आहे तसं लिहायचं. इथे पण जात नाही, आहे तसं लिहायचं असते. ठीक आहे. हे आहे 20 टाइम जाणार ना 2नी. ठीक आहे. पुन्हा आपण 2नी डिवाइड करू याला. 2 5s are 10. ठीक आहे. हे आहे तसं लिहायचं, हे पण आहे तसं लिहायचं. हे 2 10s are 20. परत 2नी अजून जाते बघा, है ना, ह्या 10मध्ये. तर 2 हे 5 25 35 आणि 2 5s are 10. आता बघा इथं 2नी जात नाही, इथं काय येते आता बघा, मॅक्झिमम सगळ्या नंबर ज्या दिसतात आहे 5नी डिवाइड होणार आहे. तर 5नी डिवाइड करायचं याला. 5 1s are 5, 5 5s are 25, 5 7s are 35, 5 1s are 5. आता परत अजून 5नी डिवाइड करता येते. 5नी डिवाइड करायचं, इथे 1 लिहायचं आहे, इथे 1 है ना, ही डिवाइड झाली 5नी. हे 7 आणि इथं 1. आता परत एक अजून राहिलाय 7. 7नी जर आपण याला डिवाइड केलं, हे 1 1 आहे तसेच लिहायचे असतात. 7ला 7नी डिवाइड केलं तर 1 येणार. असं शेवटी 1 1 येईपर्यंत आपल्याला हे डिव्हिजन फॅक्टरायझेशन मेथड करावं लागतं. आता याचा LCM किती आलं बघा. ह्या ज्या लेफ्ट साईडला जेवढेही नंबर असतात ना, ह्या सर्वांचं मल्टिप्लिकेशन. तर काय येते बघा, 2 × 2 × 2 × 5 × 5 × 7. किती येते बघा, 2 2s are 4, 4 2s are 8, 8 5s are 40, 40 5s are 200, 200 7s are 1400. ही जी 1400 जी नंबर आहे, ही एक अशी नंबर आहे ज्याच्यामध्ये ह्या चारही नंबरचा, ही जी नंबर आहे या चारही नंबरनी डिवाइड होते. आणि ही जी आहे ना, हे मल्टिपल आहे या चारही नंबरचा. ठीक आहे. तर आपल्याला जी नंबर आहे ना, ती कशाच्या जवळपास पाहिजे, 1400च्या जवळपास पाहिजे. ठीक आहे. आता 1400च्या जवळपास म्हणजे आता इथे बघा, इथे 1 2 आणि 3 ह्या 3च नंबर दिसतात. ठीक आहे. ही जी नंबर आहे खूप मोठी आहे, त्याच्यामुळे C तर ऑप्शन नसणारच आहे. या ABCD पैकी कुठलं तरी एक असणार आहे. तर आणि आपल्याला काय करायचं आहे, तर स्मॉलेस्ट करायचं आहे. तर आपण याच्यापेक्षा 1400च्या पेक्षा लहान कुठली नंबर आहे, 1394. ही जी नंबर आहे हीच एक नंबर आहे ज्याच्यामध्ये आपण करून पण बघूया. 20चा 25 35 40चा डिव्हिजन करून बघूया की ह्यानुसार 20चं डिवाइड केलं तर 14 येते का. ठीक आहे. असं आपण याच्यामध्ये करून बघूया. ठीक आहे. तर बघा, चला आपण डिव्हिजन करून बघू एकदा. LCM काढायची पद्धत बघा, व्यवस्थित एकदा बघून घ्या कसं काढायचं असते LCM. ठीक आहे. आणि SCF पण कसं काढायचं ते बघून घ्या व्यवस्थित, तर तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल लवकर. ठीक आहे. आता इथे बघा 1394 है ना, 1394ला जर आपण 20नी डिवाइड केलं, 20नी डिवाइड केलं तर किती येते बघा. इथं 6 टाइम आपल्याला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे ना. 7 टाइम 140 होऊन जाणार ना. तर 6 टाइम केल्यावर किती येते बघा, इथे 9 आणि इथे 1, हे 4 आलं इथे. इथे 9 टाइम करावं लागेल, 180 येणार. तुमचं रिमाइंडर किती आलं, 14. म्हणजे 20नी डिवाइड केलं तर रिमाइंडर येते 14. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघा, बाकीच्याही नंबरनी डिवाइड करून बघा. तर जसं जसं हे इथं रिमाइंडर दिले ना, तेवढेच रिमाइंडर येतात. तर याचा ऑप्शन नंबर येत आहे A. ठीक आहे. 1394. चला बघूया क्वेश्चन नंबर 5.
क्वेश्चन नंबर 5 बघा. द HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स इज. आता HCF आपण बघितलंय, LCM आणि SCF चा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये आपण HCF कसं काढायचं असते, ठीक आहे, ते बघूया आपण. आता इथे बघा, इथे काय म्हटलंय, HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर म्हणजे एकानंतर एक येणारी. जसं आता पहिली ऑड नंबर काय 1, त्याच्यानंतर काय ते 3. तर 1 आणि 3 जे आहे ते कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. 3 नंतर काय ते 5. तर 3 आणि 5 काय आहे, कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर. 5 नंतर 7, 9, 11, 13, 15, ठीक आहे ना, ह्या सगळ्या ऑड नंबर आहेत. तर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणारी. म्हणजे जसं आता तुम्ही 5, 7 घेऊ शकता, किंवा 7, 9 घेऊ शकता, किंवा 9, 11, ठीक आहे. कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर घ्यायच्या. आपण कुठलीही 2, सपोज आपण 9 आणि 11 आपण 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घेतल्या, ठीक आहे. आता HCF कसा काढायचा असतो तुम्हाला मी सांगितली. तर बघा तुम्ही, पद्धत त्याची फॅक्टरायझेशन पद्धत आहे. फक्त आता इथं कन्फ्यूज काय आहे, थोडंसं डिफरन्स काय आहे की LCM काढताना आपण काय करतो की प्राईम फॅक्टर मेथड जी आहे, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, त्यांनी आपण काय करतो 2 देऊन बघतो, जर 2 याच्यामध्ये जात असेल तर. आणि त्याच्यामध्ये LCM काढताना काय होतंय की कुठल्या तरी एका नंबरमध्ये जरी जात असेल तरी आपण त्याला हे करतो. पण HCF मध्ये तसं नाहीये. HCF मध्ये कंपल्सरी, सपोज आता याला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी याला HCF काढायचं आहे, तर याच्यामध्ये जसं आता 2 आपण बघूया, 2 याच्यामध्ये डिव्हिजन जातो का, नाही जात. 3 जातो का, इथे 9 मध्ये जाते, पण 11 मध्ये जाते का, नाही. इथे HCF काढताना कंपल्सरी दोन्ही नंबरमध्ये त्या नंबरचं डिव्हिजन झालं पाहिजे, तरच आपण त्याला घेऊ शकतो, ठीक आहे. आणि LCM काढताना तर काय, 3 जर असेल तर फक्त याच्यामध्ये द्यायचं, आणि 3 3 जर 9, 11 आहे तसंच लिहू शकतो आपण. पण आपल्याला इथे LCM नाही काढायचं, इथे आपल्याला काय करायचं, HCF काढताना आपल्याला काय लक्ष द्यायचं आहे की ह्या दोन्ही नंबरनी एकाच नंबरनी डिव्हिजन व्हायला पाहिजे. तर 2 होतंय का, नाही होत. 3 होतंय का, दोन्ही मध्ये नाही होत. 4, 5, 6, 7 कुठलाच नंबर असा नाही आहे ज्याने ह्या दोन्ही याच्यामध्ये डिव्हिजन होणार. फक्त एकच नंबर आहे, तो आहे 1. 1 जो आहे तो दोन्ही ना, 1 9 जार 9, 1 11 चा 11. मग इथे काय आलं, फक्त 1. याचा जो आहे, दोन्ही ज्या नंबर्स आहे यांचा जो HCF जो आहे ना, तो किती येणार आहे, मॅक्झिमम 1 येणार आहे. तर हे आहे त्याचा ऑप्शन नंबर D, ठीक आहे. कुठलीही तुम्ही ऑड नंबर घ्या, त्याचा जो आहे कॉमन फॅक्टर कुठलाच नसतो, फक्त 1 असतो. त्याचा आन्सर आपला येतो D, ठीक आहे. दुसरी अजून एक पद्धत, आपण जर फॅक्टरायझेशन मेथड जर बघितली तर तुम्हाला माहिती आहे 1चे फॅक्टर काय, 9चे फॅक्टर काय काय, 1, 3, 9. त्याच्यानंतर 11चं काय, 1 आणि 11. आता इथे बघा, 1 आणि हे 1. त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठा आहे ना, हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे का इथं, इथं कुठंच नाही आहे. इथं 3, 9, 11 यातला कुठलाच येत नाही आहे. तर हायेस्ट कुठला आहे, मॅक्झिमम 1 आहे फक्त. तर याचा फॅक्टर किती येतो, 1च येतो, ठीक आहे. ह्या सगळ्या जेवढे ऑड नंबर, कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहे, सगळ्यांसाठी हेच अप्लाय होतो. 1 त्याचा फॅक्टर असतो, ठीक आहे. तर बघूया आपण आता पुढचा, जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहे, 5 अजून क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आज थोडासा वेळेचं मला जरा हे आहे, वेळ जरा कमी असल्यामुळे आपण 5च क्वेश्चन्स घेऊया आज. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून 5 क्वेश्चन घेऊया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.